गोंदिया जिल्हा मार्केटिंग फेडरेशननं खरीप हंगामात आतापर्यंत 20,72,000 क्विंटल धान खरेदी केलं आहे। तर यापैकी आतापर्यंत केवळ 23,000 शेतकऱ्यांना 176 कोटी 48 लाख रुपयांचे चुकारे करण्यात आले आहे। तर अजूनही जवळपास 100 कोटींचे चुकारे थकीत आहे। त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचं आर्थिक गणित कोलमडलंय। शेतकऱ्यांना हमी भावापेक्षा कमी दर मिळू नये यासाठी हमी भावानं जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या वतीनं शासकीय धान्य खरेदी केंद्रावर धान खरेदी केलं जातं। मात्र यंदा शासकीय धान खरेदी उशिरानं सुरू झाली। गोंदिया जिल्हा मार्केटिंग फेडरेशननं खरीप हंगामात आतापर्यंत 20,72,000 क्विंटल धान खरेदी केली। यापैकी आतापर्यंत केवळ 23,000 शेतकऱ्यांना 176 कोटी 48 लाख रुपयांचे चुकारे देण्यात आले। गोंदिया जिल्ह्यामध्ये एकूण 1,17,738 या शेतकऱ्यांनी संबंधित संस्थेच्या खरेदी केंद्रावर जाऊन नाव नोंदणी केलेली आहे। यापैकी 62,453 शेतकऱ्यांनी प्रत्यक्षामध्ये 20,72,172 क्विंटल इतके धान्य खरेदी केंद्रावर त्यांनी विक्री केलेली आहे। आत्तापर्यंत 23,486 शेतकऱ्यांचे 176 कोटी 48 लाख 75,777 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आलेले आहे। आपल्या गोंदिया जिल्ह्यामध्ये जे गेल्या रब्बीमध्ये सुद्धा विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या IFC कोडमध्ये झालेल्या बदलामुळे त्या बँकेच्या शेतकऱ्यांची काही प्रमाणात चुकारे ही परत रिटर्न आल्यामुळे त्यांचे मॉडिफिकेशन करून आम्ही ती चुकारे अदा करीत आहोत। सध्या 15 जानेवारीपर्यंत शासनाने ऑनलाईन नोंदणीची मुदतवाढ दिलेली आहे। तसेच खरेदीसाठी 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे। शासनाकडून आपण हुंड्या पाठवण्यात आलेल्या असून त्यानंतर शासनाकडून रक्कम प्राप्त होताच संबंधित शेतकऱ्यांना जवळपास 100 कोटीपर्यंतचे चुकारे जे थकीत आहेत ते अदा करण्यात येतील। मात्र जवळपास 100 कोटींचे चुकारे अजूनही थकीत आहे। महिन्याभरापासून धानाचे चुकारे थकल्यानं 38,000पेक्षा जास्त शेतकऱ्यांवर रबी हंगामात अडचण आली आहे आणि त्यांचं आर्थिक गणित कोलमडलं आहे। दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा 34-35 क्विंटल धान्य विकलेले आहे, पण अद्यापही आतापर्यंत आमचा पैसा म्हणजे चुकारा आलेला नाही आहे। चुकारा आता केव्हापर्यंत माहीत नाही त्याचं, तरी आता आमचे चुकारे टाकतीलच त्वरित। पण आतापर्यंत अद्यापही पुष्कळ सारे असे शेतकरी आहेत ज्यांचे आतापर्यंत चुकारे झालेले नाही। आतापर्यंत तोच आमच्या मनात आहे की आतापर्यंत आमचे जे खरीपचे जो चुकारा होतं ते आतापर्यंत आमचे चुकारा आलेले नाही। तर आमच्या समोर हा खूप मोठा प्रश्न निर्माण झाला आहे की आम्ही आता रब्बीमध्ये धान्य कुठून घेणार, हा ना, ते खत बियाणं वगैरे कुठून घेऊ, हे सगळे प्रश्न, सर्वात मोठा प्रश्न, हे इतके मोठे प्रश्न आता आमच्यासमोर उभे झालेले आहेत। तर याची दखल महाराष्ट्र सरकारने घ्यावी अशी प्रमुख विनंती महाराष्ट्र सरकारकडे आपली आहे।